शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण आज कोथिंबीरमध्ये पहिली फवारणी घेत आहोत. सध्या आता साधारण 6:30 ते 7 वाजलेले आहेत आणि आपण संध्याकाळच्या वेळेस फवारणी घेत आहोत. कोथिंबीरला पहिली फवारणी आपण 20 दिवसाच्या अवस्थेमध्ये आपण कोथिंबीरला पहिली फवारणी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं आता सध्या चालू आहे, फवारणी चालू आहे. आता आपण फवारणीमध्ये जर विचार केला तर मित्रांनो आपण या फवारणीमध्ये ॲजोक्स्ट्रोबायटिन प्लस ते मॅनकोजेब असं एक बुरशीनाशक घेतलेलं आहे, जेणे की आपल्या कोथिंबीरची मित्रांनो मर होणार नाही. त्यामुळे आपण एक बुरशीनाशक घेतलेलं आहे. प्रति एकरसाठी आपण 300 ग्रॅम हे एक ॲजोक्स्ट्रोबायटिन प्लस मॅनकोजेब असं एक बुरशीनाशक घेतलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण एक हे बघा, तुम्ही बघू शकता मागे इथं फवारणी चालू आहे इथं अशा पद्धतीने. आणि मित्रांनो ह्यामध्ये आपण डेल्मा या कंपनीचा डेल्मा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण इसाबियन हे एक टॉनिक घेतलेलं आहे, ज्यामध्ये ॲमिनो ॲसिड बेस्ड असे भरपूर प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत. ते आपण एक घेतलेलं आहे. आपण प्रति 15 लिटरसाठी इसाबियन घेतलेलं आहे. 35 ते 40 ml आपण घेतलेलं आहे इसाबियन. त्याचबरोबर मित्रांनो आपण 19-19-19 नत्रस पूरक पालाश तिन्ही एक इक्वल असलेला आपण हे एक विद्राव्य खत एक सुद्धा घेतलेलं आहे 19-19-19 आणि याचं प्रमाण मित्रांनो 80 ग्रॅम आपण 15 लिटरसाठी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये ओलावा आहे सध्या, त्यामुळे आपण ही बघू शकता तुम्ही. त्यामुळे ही आता फवारणी घेत आहोत आणि उद्या सकाळी आपल्याला पाणी द्यायचं आहे. अशा रीतीने मित्रांनो काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस फवारणी घेणं आपण घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये मित्रांनो याचं कारण असं आहे की आपण दुपारच्या कडक उन्हामध्ये जे आपलं औषध असतं ते बाष्प होतं त्यामुळे. आणि त्याचबरोबर मित्रांनो उन्हाने आपल्या कोथिंबीरवर जर पाणी पडलं, थोडं बाष्प पडलं तर आपली कोथिंबीर पानं करपू शकतात. ह्या हेतूने आपण संध्याकाळच्या वेळेस, इतक्या संध्याकाळ नाही मित्रांनो, आपण आपल्याला थोडं लेटच झालं आज संध्याकाळी कामाच्या ह्याने, त्यामुळे आपण थोडं लेट झालो. किंवा मित्रांनो तुम्ही 5-6 वाजल्यापासून तुम्ही फवारणी करू शकता. त्याचबरोबर सकाळच्या वेळेस देखील फवारणी करू शकता. अशा रीतीने मित्रांनो आपण ही फवारणी कोथिंबीरला पहिली फवारणी घेतलेली आहे आणि तुम्ही अशा रीतीने ही फवारणी घेऊ शकता. धन्यवाद.